मुंबईमध्ये मनसेच्या वतीनं पेट्रोल डिझेल आणि वाढत्या महागाई विरोधात पेट्रोल पंपावरच अनोखं आंदोलन केलं गेलं। या आंदोलनात चक्क चांगल्या वाईट कर्माची नोंद ठेवणारे चित्रगुप्त अवतरले होते। केंद्र सरकारनं दरवाढीचा विचार न केल्यास वाईट कर्माची फळं भोगावी लागतील असा इशारा यावेळी मनसैनिकांनी दिला। मनसे पदाधिकाऱ्यांनी वाहन चालकांना मेलोडी चॉकलेट वाटत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीकाही केली आहे। तर आंदोलनात सहभागी महिलांनी वाढत्या महागाईमुळे घर चालवणं अत्यंत कठीण झाल्याचा संतप्त रोष व्यक्त केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक अनोख्या प्रकारचं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्षात या ठिकाणी चित्रगुप्त अवतरले आहेत। कोणत्या माणसाचा कर्माचा हिशोब करण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी अवतरले आहात? अशी स्थिती काय आहे तुमच्यावर की तुम्हाला अवतार घ्यावा लागला या ठिकाणी? आपल्या देशामध्ये ज्या प्रकारे पेट्रोल डिझेलचे दर वाढवलेले आहेत त्याची नोंद घेण्यासाठी मी खाली आलोय। खूप त्रास इथे नागरिकांना सहन होतोय, कारण त्यांचा जो उत्पन्न आहे नागरिकांचा त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्यांचा होत आहे आणि त्यांना खूप त्रास होतोय। तर त्याचा हिशोब मी घेण्यासाठी तिथे खाली आलोय आणि ते शासनाला मी त्याचा जाब विचारेन। जर शासनाने याचा निर्णय नाही घेतला तर जनता यांना नक्कीच उत्तर देईल आणि कर्माची फळं यांना भोगावे लागतील। पेट्रोल डिझेल गॅस वगैरे सगळ्या गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यात। घर चालवणं किती कठीण आहे। 1 लाख जरी पगार जरी असेल तर 1 लाख रुपये देखील त्या घरामध्ये पुरत नाही। त्याच्या गरजा देखील तितक्या महत्त्वाच्या आहेत, त्याच्या गरजा देखील तितक्या मोठ्या आहेत। परंतु मोदीजींनी इथे राहून परदेश दौरा न करता आपल्या इथे स्थानिक लोकांच्या ज्या गरजा आहेत, ज्या त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते जाणून घेतले गेले पाहिजेत। कारण कसं होतं, बाहेर देशामध्ये जाऊन मेलोडीची तुम्ही जाहिरात करण्यापेक्षा त्या मेलोडीची खरी किंमत काय आहे तुम्ही इथे राहून तुम्ही जाणून घ्या। लोकांना तुम्ही चॉकलेट गाजर दाखवू शकत नाही। या उद्रेक अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत महिलांच्या आणि चित्रगुप्तांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या वहीमध्ये चांगल्या कर्माची आणि वाईट कर्माची नोंद ही झालेली आहे। याचा प्रत्येक काही दिवसामध्ये येईल। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।